पुढे त्यांनी शिरशूलहर, उदरशूलनाशक, पार्श्वशूलनाशक असे काही लेपांचे वर्णन केलेलं आहे. त्याचं तुम्ही चार्ट फॉर्म करायचा आहे. ठीक आहे. आणि रोज येता जाता ज्या ठिकाणी तुमचं स्टडी टेबल असेल किंवा जिथं बसून तुम्ही अभ्यास करता, येता जाता दिसेल अशा ठिकाणी तो चार्ट लावायचा आहे, जेणेकरून रोज तो डोळ्याखालून जाईल किंवा रोज वाचण्यात येतो. ठीक आहे. दाहशामक लेप जो आहे तो शीतवीर्य द्रव्यांपासून बनवलेला आहे. कारण दाह म्हणजे काय, बर्निंग सेन्सेशन. तर ते कमी करण्यासाठी तुम्हाला बट ऑब्वियस आहे की शीतद्रव्यांचा वापर करावा लागणार आहे. या उलट काय, शैत्यनाशक लेप जो आहे ते कसे असतील, उष्ण द्रव्यांचे असतील. ठीक आहे. तर ह्या अध्यायामध्ये एकूण लक्षात ठेवण्यासारखं एकच आहे की इथे 32 प्रदेहांचं किंवा लेपांचं वर्णन आलेलं आहे आणि तुम्हाला तुमच्या सिलेबसनुसार अध्यायावरती SAQ विचारला जाऊ शकतो किंवा आला तर MCQ. म्हणजेच काय, एकच MCQ आहे त्याच्यामध्ये की किती प्रदेहांचं वर्णन आहे. तर आन्सर इज 32. थँक्यू.